ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुलसीदासरूपाय प्रज्ञानानन्दस्वामिने नमः। श्रीरामभक्ताय सत्यनिष्ठ तपस्विने गौरांगो भस्मलेपश्च दण्डधारी दृढव्रतः दयालुश्च क्षमाशीलः तस्मै श्रीगुरवे नमः। रक्ताम्बोजदलाभिरामनयनं पीताम्बरालङ्कृतं श्यामाङ्गं द्विभुजं प्रसन्नवदनं श्रीसीतया शोभितं कारुण्यामृतसागरं प्रियगणैर्भ्रात्रादिभिर्भावितं वन्दे विष्णुशिवादिसेव्यमनिशं भक्तेष्टसिद्धिप्रदम्। अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना माझं विनम्र अभिवादन। श्रीरामचरित मानस प्रवचनाचा आजचा 11वं पुष्प आहे. आतापर्यंत आपण 5 दोहे पाहिलेत. आता 6व्या दोह्याला पण नुसती सुरुवात केली होती, तिथपासून आता आपण पाहू. जडचेतन गुणदोषमय करता निर्मिजगास संत हंस गुण घेती पय त्यजुनि जला दोषास सियावर रामचंद्र की जय. तर तुलसीदास म्हणतात की परमात्म्याने हा ब्रह्मदेवाला दिलेल्या आदेशानुसार परमात्म्याच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने हे सगळं जग हे गुण आणि दोषमय, जड आणि चेतनमय असं निर्माण केलेलं आहे. आणि त्यात जे संत असतात ते हंसाप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्यातलं फक्त जसं दूध घेतात आणि पाणी त्यागून देतात, तसे संत हे फक्त गुण घेतात आणि दोष त्यागून देतात. आता जडचेतन यांची कशी गुंतागुंत झाली आहे, तर आपलं शरीर हे जड आहे, परंतु त्यातलं अंतःकरण, चतुष्टय किंवा बुद्धी ही भगवंताची चेतन स्वरूप अशी आहे. त्याचं द्योतक किंवा त्याचा प्रकाश असणारी अशी बुद्धी म्हणजे भगवंताचं चैतन्य या शरीरात नित्य अविरल असं असतं. आणि असंच निर्मिती ही सगळी या परमात्म्यानं केलेली आहे. आणि हा विधी प्रपंच गुणदोषमय कसा आहे ते आता सांगतात की या जगामध्ये दगड मेला, सुकला असं कोणी म्हणत नाही. याचं कारण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते क्रियाशील नाही आहे. परंतु तुमच्या आमच्यात म्हणजे मानवामध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, वनस्पती पिकांमध्ये, वृक्षांमध्ये ते अत्यंत प्रखरतेनं चैतन्य आपल्याला दिसतं. आणि संतांचे जे देह असतात ते दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखे असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये चैतन्याचं म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाचं प्रमाण अतिशय असतं. आणि त्याही पलीकडे जे आपण राम आणि कृष्ण यांचे पूर्णावतार म्हणतो आहोत, तर ते कसे असतात, तर निजमाया इच्छित तनु माया गुण गोपार. आपण आपल्या इच्छेनं कुठेही जन्म घेऊ शकत नाही.
आपल्याला अमुकच माता पाहिजेत, अमुकच पिता पाहिजेत अशी आपण निवड करू शकत नाही. परंतु भगवंत मात्र अवतार घ्यायचा असेल त्याला, तर आधी त्यानं सगळी ही योजना केलेली असते की आपले पिता कोण होणार, माता कोण होणार, आणि त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं तो नाटक करत असतो. कारण जरी त्या भगवंताचा देह आपल्यासारखा दिसला तरी सुद्धा आपल्यासारखे त्याचे विकार नसतात. चिदानंदमय असा त्यांचा देह असतो. आणि अशा प्रकारानं हे संपूर्ण विश्व कसं आहे, त्यामध्ये संत कसे असतात, रामप्रभू श्रीकृष्ण यांसारखे अवतार कसे असतात, हे सगळं सांगितलं. आणि संतपणा प्राप्त करण्याचं मुख्य साधन ते सांगतायत की कोणी कितीही मोठा श्रेष्ठ सद्गुणी जरी झाला तरी त्याने असं समजू नये की मी पूर्ण निर्दोष आहे. कारण पूर्ण निर्दोष एक भगवंत किंवा ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा, त्याला काही नाव द्या, त्याच्याशिवाय पूर्ण निर्दोष या विश्वामध्ये कोणीही नाही. आणि म्हणून असं हे जे विश्वामध्ये हे जडचेतन किंवा गुणदोषमय असं का निर्माण झालंय? कारण आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने विचारलं ना की भगवंता, मनुष्य जर तुझं चेतनाचा अंश घेऊन आलेला आहे तर तो पापाला प्रयुक्त का होतो, का त्याच्या हातून पाप होतं? तर त्याच प्रकारानं आता तुलसीदास इथं सांगतायत, देही विधाता विवेक हा जै, गुणी रमे मन त्यज दोषातै, काल कर्मणी स्वभाव दडपणी, भले प्रकृतीवश चुकती भलेपणी, ती घे हरिजन चूक सुधारुनी, देई सुयश दुःख दोष निवारुनी, करती खलही भले सत्संगे, तरी स्वभाव मलिन ना भंगे. हा परमेश्वरानं प्रत्येक जीवाला जो विवेक दिलेला आहे, तो विवेक जितका जितका मनुष्य सात्विक तितकं तितकं त्याचं मन त्या गुणामध्ये रमतं आणि गुणामध्ये रमल्यामुळं तो ते दोष सोडून देतो आणि गुणांचा स्वीकार करतो. परंतु काल, कर्म आणि स्वभाव यांच्या दबावामुळं अगदी भला मनुष्य सुद्धा प्रकृतीवश होतो आणि क्वचित प्रसंगी भलेपणाला तो भलेपणा सोडून काहीतरी मलिन असं कर्म करतो. कारण त्याचा मूळ ज्या 83,999,000 योनीमध्ये जे कुसंस्कार घडलेले आहेत त्याच्या बुद्धीवरती, त्यानुसार तो एखाद वेळेला असं काहीतरी मलिन कृत्य करू शकतो. कारण आपण मराठीत म्हणजे संस्कृतमध्ये म्हणतो ना की स्वभाव दुरतिक्रमः, आणि हा स्वभाव जो बनलेला आहे तो या अशा अनेक जन्मांच्या सुसंस्कार किंवा कुसंस्कार जे असतील त्याप्रमाणे तो स्वभाव बनलेला आहे. आणि म्हणून आता ते सांगतायत की सत्संगाशिवाय विवेक होत नाही. हे जरी खरं असलं तरी रामकृपेविण सुलभ न होतो. रामाची कृपा झाल्याशिवाय जीवाला विवेक येत नाही. आणि म्हणून जे त्याचे भक्त असतात त्यांच्या हातून जरी कदाचित काही वेळेला चूक झाली तरी भगवंत त्या चुकीला माफ करून ती चूक दुरुस्त करून देतात. आणि तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव मात्र त्या चुकीचं त्या कर्माचं त्यांना योग्य ते फळ भोगावं लागतं. आणि याला इथे त्यांनी उदाहरणं स्वामींनी टीकेमध्ये दिलेली आहेत की भगवंताचा भक्त, या आपण नारदाला पुढे पाहणार आहोत. रामजन्माचे हेतू त्याच्यामध्ये नारदाला एकदा मोह झालेला होता आणि त्याला त्या विश्वमोहिनीशी विवाह करायचा होता. परंतु नारदासारखा आपला अत्यंत ब्रह्मचर्यनिष्ठ असलेला असा भक्त हा असा पतित होऊ नये म्हणून भगवंतांनी लीला केली आणि त्याला त्या दुष्कृत्यापासून वाचवलं. आणि भगवंतांना त्याच्याकडून शाप स्वीकारून
रामजन्माचा हेतूही निर्माण करायचा होता. त्याचप्रमाणे कैकेयीची बुद्धीसुद्धा बालपणी तिच्या आईप्रमाणे किंवा बालपणी तिने काही केलेलं कर्म यामुळे थोडासा काळ का होईना परंतु देवमायेनं प्रेरणा दिल्यामुळं तेवढा पुरता तिची बुद्धी मंथरेनं फिरवली आणि हलक्या कानाची तेवढ्याच पुरती ती असल्यामुळं तिच्यामुळे रामानं वनवासात जायला लागलं. अर्थात त्या कार्यासाठी भगवंताचा अवतार होता. पण नुसतं तेवढंच कार्य नव्हे तर अनेक ऋषी मुनी शबरीसारखे जटायूसारखे असे भक्त त्यांची वाट पाहत होते. त्यामुळं मुख्यत्वानं भगवंत अवतार घेतात तो भक्तांसाठी. आणि असे रावण कंस वगैरे ही राक्षसांचा नाश करणं हे भगवंताच्या दृष्टीनं अत्यंत गौण कर्म असतं. कारण एका भ्रुकुटीभंगात ते करू शकतात. परंतु आपली लीला आपलं सामर्थ्य या जगामध्ये दाखवण्यासाठी म्हणून ते अशा लीला करत असतात. त्याचप्रमाणे आपण या रामजन्माचे हेतू पाहताना सतीची पण आपण गोष्ट पाहणार आहोत. सतीला सुद्धा शंकरांसारख्या पतीने की जो ज्ञान भक्ती वैराग्य संपन्न योगेश्वर आहे त्यांनी समजावून सुद्धा राम परब्रह्म आहेत हे तिला पटलं नाही आणि तिने सीता बनून रामांची परीक्षा घ्यायला गेली आणि अशी तिच्याकडून चूक झाली. ती कशामुळे तर तो काही विशिष्ट काळ होता, भगवंताची माया होती आणि शेवटी स्त्री स्वभाव होता म्हणून तिच्या शंकांचं निरसन झालं नाही. पण त्याचं फळ म्हणून तिला आपला जन्म गमवावा लागला. पुढच्या पार्वतीच्या जन्मामध्ये अफाट अनंत अशी तपश्चर्या करावी लागली आणि तरीसुद्धा तिचा तो प्रश्न अनुत्तरितच होता की राम कोण आहेत. हाच या रामचरितमानसाचा मूळ प्रश्न आहे आणि तो आपल्याकडे लावला तर मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे याच्या उत्तरादाखलच हा संपूर्ण ग्रंथ आहे असं सुबोधानंद असं म्हणतात. परंतु याच रामहेतूंमध्ये आणखी एक हेतू रावणाच्या जन्माचा हेतू कथन करताना प्रतापभानूची जी त्याच्याकडून जी चूक होते ती त्याच्या कर्म आणि स्वभावामुळे होते. परंतु ती का सुधारली गेली नाही? कारण तो आत्तापर्यंत आपण जे पाहिले ते नारद भक्त होते. कैकेयी सुद्धा शुद्ध तमोगुणी असली तरी भगवत भक्त होती कारण तिचं रामावर अतिशय प्रेम होतं. फक्त या काही काळापुरतं त्या मायेने तिच्यावर केलेली ती लीला होती. सती ही तर साक्षात भगवान शंकरांचीच पत्नी होती. त्यामुळं या सगळ्यांच्या चुका भगवंतानी आपल्या लीलेनं सुधारल्या आणि प्रतापभानूची मात्र चूक सुधारली नाही कारण तो परम भगवत भक्त नव्हता. म्हणून अशा प्रकारानं चूक सुधारून दुःख दोष दलन करून सुयश देणारा किंवा देवविणारा रामच आहे, परब्रह्मच आहे. हे कार्य कित्येक वेळा तो स्वतः करील. जसा काकभुशुंडींचा मोह किंवा चूक त्याने शंकरांकडून किंवा लोमश ऋषींच्या निमित्तानं त्यांची चूक सगळी सुधारली. आणि अशा प्रकारानं जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलं ना की स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहा यत् करिष्यस्य अवशोपितत्. त्यामुळं काळ कर्म स्वभाव आणि माया यांना आपण जिंकलंय असं कोणी म्हणू नये. कारण स्वभाव दुरतिक्रम असा हा स्वभाव आहे. आता कुंभकर्णाला नारदांनी उपदेश केला, रामावताराचं रहस्य सांगितलं तरी सुद्धा तो रेडे आणि मदिरा प्रियच राहिला. पण भगवत प्रेम हृदयात असून त्यानं भगवंताशीच युद्ध केलं
हजारो वानरं गिळली. मारीचाला सुद्धा, जरी त्याला सर्वत्र रामरूप दिसत होतं तरी सुद्धा रामभक्तिमय हृदय असून त्याने सीता अपहरणाला मदत केलीच ना. ही अशी सगळी स्वभाव व दुरतिक्रमाची ही सगळी उदाहरणं इथं आपल्याला दिसतात. आणि आता पुढं ते पुढच्या चौपायामध्ये संतांचं दंभानी आचरण करणारे कसे असतात ते आता सांगतात. बघुनी सुवेश ही जगवंचक जे, वेश बले पूजिले ही जाती ते. बेंड फुटे अंतिन निर्वाहू, काल नेमी रावण इव राहू. सन्मान ही कृत कुवेश संता, जगी समजांबवता हनुमंता. आता जगवंचक, जगाला फसवणारे जे असतात ना, ते आपला वेश पालटून अत्यंत दुष्ट असलेले सुद्धा आपण कसे संत आहोत, आपण कसे सुष्ट आहोत हे लोकांना दाखवत असतात. परंतु या जगामध्ये जे खोटं आहे ना ते अगदी अल्पकाळ टिकतं. खरं जे निचळ सत्य आहे ते असं लपून राहत नाही. शेवटी तेच त्या तळाला राहतच राहतं. आणि म्हणून इथं त्यांनी उदाहरणं दिली आहेत की बेंड फुटे अंतिन निर्वाहू, काल नेमी रावण इव राहू. रावणाने सीतेचं अपहरण करण्यासाठी जरी संन्याशाचा वेश घेतलेला असला तरी सुद्धा त्याला शेवटी मी रावण आहे हे सांगावं लागलं आणि त्याचं मूळ रूप त्याला प्रगट करणं भाग पडलं. त्याचप्रमाणे कालनेमी हा रावणाचा गुप्तहेर होता आणि तो हनुमान ज्या वेळेला संजीवनी संजीवनी बुटी आणायला गेला तेव्हा त्याच्या कार्यामध्ये विघ्न करण्यासाठी म्हणून त्यांनी मुनिवेश धारण केला आणि अगदी आपण समाधिस्थ आहोत असा सगळा चित्र निर्माण केलं. आणि हनुमंताला तो म्हणाला की मी तुला मंत्र दीक्षा देतो. मग हनुमान म्हणाले मी शेजारीच तिथं सरोवर होतं, त्या सरोवरात मी स्नान करून येतो. तर त्या तिथे मगरीने त्यांचा पाय धरला आणि तिने सांगितलं की हा मुनी नाही, हा राक्षस आहे. हे कळताच हनुमंतानी त्याला आपल्या शेपटीला लपेटून आपटून त्याचा प्राण घेतला आणि त्यावेळेला त्याचं मूळ रूप प्रगट झालं. म्हणून इथे म्हणतात की सन्मान ही कृत सुवेश संता. आणि समजा संत हृदय आहे, संतांप्रमाणे वागतायत, संतांप्रमाणे जगावर उपकार करतायत, परंतु त्यांचं रूप मात्र कुरूप आहे, विचित्र आहे. तर आता हनुमंत हे वानर रूपात आहेत, जांबुवान हे अस्वल रूपात आहेत, परंतु त्यांचा संतपणा आणि संतवेश याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. साधुत्व हे वेशावर अवलंबून नसतं. आपण मुंबईला गेलात आणि दादरला त्या आपण वेस्टवरून ईस्टवर जाताना सकाळी साधारण 7च्या दरम्यान जर आपण तिथं पाहिलं तर अनेक असे भोंदू साधू, म्हणजे भिकारीच म्हणा, ते सगळा मेकअप करत असतात. ही सगळे आपल्या चेहऱ्याला राख फासायची, टिळे लावायचे, माळा घालायच्या. असं केलं म्हणजे संत होत नाही हो. संत व्हायला किती टाकीचे घाव सोसावे लागतात ते आपण माऊलींच्या सगळ्या त्यांच्या चरित्रावरून पाहतो. तुकारामांच्या चरित्रावरून आपण पाहतो की पत्नी कजाग मिळाली, दिवाळं निघालं, सगळ्या कोणत्या शेजारचे 2 शेजारी होते त्यांनी यांना छळलं, पण यांच्या मनाचा तोल कधीही ढळला नाही. कधीही त्यांनी कोणालाही अपशब्द उच्चारले नाहीत. उलट तुकाराम म्हणतात की ज्या काठीने म्हणा, उसानी, दंडानी, कशाने त्यांना मारत होते, त्या उलट तुकाराम त्यांना म्हणतात की तुमचा हात नाही ना दुखला मला मारताना. आपण एक क्षणभर तुकारामांच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना करू. आपण असं बोलू शकू का?
जर आपल्याला कोणी मारायला लागलं, कोणी शिव्या द्यायला लागलं, तर आपण इतके स्थिरचित्त, इतके स्थितप्रज्ञ राहू शकतो का? हा आपण प्रत्येकाने विचार करावा. आणि म्हणून असे म्हणतात की जगवंचक, जगाला फसवणारे जे असतात ना, तेच अशा क्लुप्त्या करतात. आणि अशा प्रकारानं हे संत कसे श्रेष्ठ आहेत या प्रकाराने सांगताना पुढे ते म्हणतात, हानी कुसंगी लाभ सुसंगमी, लोकी सकल वेदित जगमा निगमागमी, चढे पवन संगतीर जगगनी, होई चिखल नीच गजल मिलनी, सज्जन खल गृही सुख साळुंक्या, राम वदती मुखी शिव्या शेलक्या, धूम काळीम कुसंगी बनतो, लिहिती पुराण शाही जै शुभतो, तो जल अनल अनिल संघाता, होई जलद जग जीवन दाता. तेव्हा कुसंगतीनं हानी आणि सुसंगतीने लाभ होतो, हे सर्व लोकांमध्ये वेद पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्याला आता ते काही उदाहरणं देतात. पवनाच्या संगतीनं म्हणजे वाऱ्याच्यामुळे धूळ ही आकाशात चढते, पण तीच धूळ नीचगामी पाण्यात पडली की ती चिखल होते. ज्या वेळेला ती धूळ जड असते, उंच जाणे हे अशक्य असते, येण्या जाणाऱ्या पशूंच्या सुद्धा लाथा सहन कराव्या लागतात, असा तिचा अपमान होतो. परंतु तिला ऊर्ध्वगती मिळते आणि ती आकाशात चढते. आणि जर ती खाली आलीच तर राजांच्या मुकुटावर, देवांच्या मस्तकावर सुद्धा बसू शकते. परंतु जर तिला सुसंगती मिळाली